नमस्कार. आज आषाढी एकादशी. त्यानिमित्त एक कविता सादर करते. संत जनाबाईला दळणकांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो. ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्रीदीप इनामदार यांनी लिहिलेली एक वाकळ नावाची सुंदर कविता वाचनात आली. तीच सादर करते. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ, पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने, पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर, पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना, कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना, बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना. झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ, ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ. फक्त जनीस दिसते, फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ, विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ, जनी रडे घळघळ.